तर नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता आणखी लाभार्थी संख्या या ठिकाणी कमी होणार आहे आणि या महिला कोणत्या असणार आहे, ज्या अपात्र होणार आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अगोदरच लाखो ज्या महिला आहे पात्र असूनही अपात्र करण्यात आलेल्या ई-के-वाय-सी चुकीमुळे तर आता आणखी महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे. आणि या महिला कोणत्या आहे त्यासाठी तुम्हाला अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबत प्राप्तिकर विभाग पडताळणी करून राज्य सरकारला अहवाल देणार आहे. या अहवालानंतर येत्या काळात या योजनेतील अपात्रांची संख्या वाढून एकूण लाभार्थ्यांची संख्या आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. आता अपात्रांची संख्या वाढून लाभार्थी कमी होणार आहेत. लाडकी बहिणीची संख्या त्यामुळे आणखी घटणार असल्याचं कळत आहे. लाडक्या बहिणीचं वार्षिक उत्पन्न किती आहे याबाबत प्राप्तिकर विभाग आता पडताळणी करणार आहे आणि याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे. आणि या अहवालानंतर येत्या काळात या योजनेतील अपात्रांची संख्या वाढणार आहे. महिलांनो, या ठिकाणी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. तर ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न, ज्या महिलांच्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणार आहे, त्यांची योजना या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे. कारण आयकर विभागाकडून त्यांचा जो डाटा आहे तो आता महिला बाल विकास विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि लवकर याची पडताळणी केल्या जाणार आहे. ज्या ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त मिळेल त्यांची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे. तर बऱ्याचशा महिलांना 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतानाही हप्ते येणे सुरूच होते. नोव्हेंबरचा पण हप्ता आलेला होता त्यांना, डिसेंबरचा पण हप्ता आलेला होता, रेग्युलर पण हप्ते प्राप्त होत गेले होते. पण आता या प्रक्रियेला लवकरच ब्रेक लागणार आहे आणि जानेवारी किंवा फरवरीपासून या महिलांचे हप्ते या ठिकाणी बंद होण्याची शक्यता आहे. तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.